नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ड्रॉ टूलबारमध्ये असणारी हॅचिंग ड्रॉ टूलबारमध्ये असणारी हॅच ही कमांड पाहणार आहे. तर या हॅचमध्ये अजून तीन वेगवेगळे टाईप आहेत. पहिला आहे हॅच, दुसरा आहे ग्रेडियंट आणि तिसरा आहे बाउंड्री. ठीक आहे. तर वन बाय वन बघू पण पहिल्यांदा हॅच म्हणजे काय असतं पाहू. सो मेनली हॅचिंग किंवा हॅच म्हणजे काय आहे, ज्यावेळी एखादा ऑब्जेक्ट आपण एका कटिंग प्लेननं कट केला, तर तो ऑब्जेक्ट कट केल्यानंतर जर त्या कटिंग प्लेनला पॅरलल जर मी ऑब्जेक्ट बघितला, तर त्या ऑब्जेक्टवरती कटिंग मार्क क्रिएट होतात किंवा हॅचिंग लाईन्स क्रिएट होतात किंवा त्याला आपण सेक्शनल लाईन्स म्हणतो. त्या सेक्शनल लाईन्स ड्रॉइंगमध्ये आपण जे दाखवतो त्याला आपण काय म्हणतो, हॅचिंग म्हणतो. इथं जसं तुम्ही बघू शकता, की इथं जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टवरती रेड कलरमध्ये ज्या लाईन्स दाखवलेल्या आहेत त्या हॅचिंग लाईन्स आहेत. मग ह्या हॅचिंग लाईन आपण अशा सुद्धा दाखवू शकतो, इन टर्म्स ऑफ लाईन सुद्धा दाखवू शकतो किंवा इन टर्म्स ऑफ कलर सुद्धा दाखवू शकतो. हं? आपण कलरचा यूज करून सुद्धा दाखवू शकतो. म्हणजे इथं आपल्याला दिसतोय ब्ल्यू कलर दिसतोय. पण ब्ल्यू कलर पण जर तुम्ही बघितला, तर राइट एंडला तो डार्क आहे आणि लेफ्ट एंडला बघितला तर तो थोडा कमी डार्क आहे. हं? थोडा तो ब्राईट आहे तिथं. तर अशा पद्धतीनं कलरच्या माध्यमातून सुद्धा आपण ग्रेडियंट दाखवू शकतो. आणि त्याच्यानंतर हा तिसरा ऑप्शन आहे बाउंड्री. काय आहे आपण ॲक्चुअलमध्ये केल्यानंतर आपल्याला समजेल. पहिल्यांदा आपण मी हॅच कमांड पाहू. हॅच कमांडवरती मी ते क्लिक केलं. हां. तर पहिल्यांदा इथं पहा, मी हॅच कमांडवरती क्लिक केल्यानंतर मी हा जो पहिल्यांदा रेक्टेंगल क्रिएट करून घेतला होता, ह्या रेक्टेंगलवरती मी आल्यानंतर पहिला मेसेज काय डिस्प्ले होतो, हॅच पिक इंटरनल पॉइंट. इंटरनल पॉइंट काय आहे ते सांगा. म्हणजे तुम्ही जो ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टचा इंटरनल पॉइंट सांगा. मग इंटरनल पॉइंट मी इथं आलो. इथं क्लिक केलं, तर त्या हॅचिंग लाईन्स इथे क्रिएट झाल्या. आता त्या हॅचिंग लाईनमध्ये हे एवढे डिफरंट टाइप्स आहेत. हां. हे एवढे डिफरंट टाइप्स आहेत. अँगल ANS I31, ANS I32, 33, 34, 35, 36. मी जसं-जसं कर्सर वेगवेगळ्या पॉइंट्सवरती घेऊन चाललोय, वेगवेगळ्या हॅचिंगच्या टाइपवर घेऊन चाललोय, तसं तिथे इमेज चेंज होत आहे. हां. तर हे वेगवेगळे हॅचिंगचे टाइप्स आहेत. जनरली आपण ANSI 31 हा प्रिफर करतो. तर हे सगळे ऑप्शन्स काय करा, तुम्ही एक्सप्लोर करा. पण जनरली ANSI 131 हा प्रिफर केला जातो किंवा आपण प्रिफर करणार आहे या इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये, राईट? किंवा इंजिनिअरिंग या AutoCAD सब्जेक्टमध्ये. तर हे झालं हॅचिंगच्या बाबतीत. आता मी सपोज यातला ANSI 131 सिलेक्ट केला आणि इथं येऊन क्लोज हॅच क्रिएशन केलं. तर हे अशा पद्धतीनं इथं ह्या हॅचिंग लाईन्स काय झाल्या, क्रिएट झाल्या. आता दुसरा जो टाइप आहे तो म्हणजे ग्रेडियंट. आता ग्रेडियंट समजण्यासाठी सपोज मी इथे एक सर्कल ड्रॉ करतो. सर्कल ड्रॉ करतो. हे सर्कल आहे. आता ग्रेडियंट द ग्रेडियंटमध्ये आपल्याला पुन्हा सुद्धा इथं काय करावं लागेल, मेसेज काय येतो तिथं, पिक इंटरनल पॉइंट. सपोज हा मी इंटरनल पॉइंट दिला. हा इंटरनल पॉइंट मी इथं दिला. इंटरनल पॉइंट दिल्यानंतर असं इथे कलर्स क्रिएट होतील आणि हे कलर सुद्धा आपण इथून चेंज करू शकतो. म्हणजे इथं आता मी डार्क दिला, त्याच्यानंतर इथं येलो आहे, ग्रीन आहे, हा सायन कलर आहे, हा ब्ल्यू कलर आहे. अशा पद्धतीने मॅजेंटा कलर आहे. अशा पद्धतीने आपण कलर सुद्धा चेंज करू शकतो. त्याच्यानंतर इथून अँगल चेंज करू शकतो, ट्रान्सपरन्सी चेंज करू शकतो. हे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. हां. तर हा झाला दुसरा ऑप्शन. हॅचिंग हा इथं होता. हॅचिंग ANSI 31 आपण प्रिफर करतो आणि ग्रेडियंटसाठी इथं स्मूथ कलर ट्रान्झिशन आपल्याला ऑब्झर्व्ह होतं. इथं हा येलो कलर आहे, इथं ब्लू कलर आहे. अशा पद्धतीने हा दुसरा ऑप्शन झाला. त्याच्यानंतर क्लोज हॅच क्रिएशन.